हॅलो फ्रेंड्स, तर हेरिडिटी आणि इव्होल्यूशन हे सायन्स सेकंडचं चॅप्टर आपण स्टार्ट केलं आहे. त्यापैकी आपण इव्होल्यूशनचा पहिला पार्ट बघितला आहे की इव्होल्यूशन म्हणजे काय. तर आत्ताच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे की इव्होल्यूशनचे एव्हिडन्सेस बघायचे आपल्याला. तर आता एव्हिडन्सेस म्हणजे काय, त्याच्या आधी हे लक्षात घ्या की जे ओरिजिन ऑफ लाईफ आहे किंवा प्राण्यांची जी प्रोग्रेस आहे आपण ज्याला आपण इव्होल्यूशन म्हणतो, तर बऱ्याच याच्यात बघा बरेच वेगवेगळ्या थेअरीज मांडल्या गेलेल्या आहेत त्याच्यात की काय डायरेक्ट. आता उदाहरणार्थ आपण असं म्हणू शकतो की रिलिजियस बिलीफ्स असतात. उदाहरणार्थ बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे की 7 दिवसांमध्ये या पृथ्वी आणि पृथ्वीवरचे सगळे प्राणी काय झालेले आहेत, यांचं क्रिएशन झालेलं आहे. त्यानंतर जे हिंदू रिलिजनमध्ये असं लिहिलेलं आहे की मनू आणि म्हणजे ब्रह्मदेवाने ही सर्व सृष्टी निर्माण केलेली आहे. मग इव्होल्यूशन ही सायंटिस्टने म्हणजे सायन्सने मांडलेली कन्सेप्ट आहे की ग्रॅज्युअली प्राणी सिंगल सेलपासून ते मल्टीसेल्युलर, आपण जे काल बघितलं की बऱ्याच याच्यात व्हेरिएशन्स झालेले की सिंगल सेल क्लोरेलापासून ह्यूज बनियान किंवा सिकोया ट्री किंवा सिंगल सेल पॅरामेशियम अमिबासारख्या प्राण्यांपासून लार्ज वेल्थ किंवा ह्युमन बीइंग्स सारखे जे ॲनिमल्स असतील हे डेव्हलप झालेले. पण याच्यासाठी काहीतरी तर प्रूफ लागेल. कसं नुसतंच सांगणं हे सायन्सला पटत नाही. पण जे प्रूफ इव्होल्यूशनसाठी जे प्रूफ दिले जातात त्या प्रोसेससाठी, त्या प्रोसेसला किंवा त्या प्रूफ्सला एव्हिडन्सेस म्हणतात. मग बघा, the proofs to support the process of evolution are called evidences of evolution. या क्लासमध्ये आपण 6 एव्हिडन्सेस शिकणार आहोत. आपण इथेच लिहिणार आहोत वन बाय वन. आता आपण बघा इथे फर्स्ट एव्हिडन्स बघतोय तो आहे पहिल्यांदा मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस. सगळे टर्म्स आपण आधी क्लिअर करून घेऊ. एव्हिडन्सेस कुठले आहे, पहिले मॉर्फोलॉजिकल, दुसरे आहे ते आहे ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस. त्यानंतर येतील ते व्हेस्टिजियल ऑर्गन्स. त्यानंतर मुख्य येतील ते आहे कनेक्टिंग लिंक्स आणि 2च राहिलेले आता ते आहे पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्सेस आणि एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्सेस. म्हणजे आपल्याला ॲक्च्युली हा क्वेश्चन आहे म्हणून मी हे 4च घेतले, पण हे पण 2 त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत. ते आहे पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्सेस आणि एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्सेस. आता आपण वन बाय वन प्रत्येक पार्ट स्टडी करणार आहे. पण प्रश्न असा आला तर आपल्याला माहिती पाहिजे की एव्हिडन्सेस कोणकोणते इव्होल्यूशनचे, मॉर्फोलॉजिकल, ॲनाटॉमिकल, व्हेस्टिजियल ऑर्गन्स, कनेक्टिंग लिंक्स, पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्सेस आणि एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्सेस. आता आपण प्रत्येक याचा वन बाय वन काय करणार आहे, स्टडी. पण आपल्याला माहिती पाहिजे की आता समजा 1 मार्क्स क्वेश्चन असेल की व्हॉट आर द एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्यूशन अँड एनलिस्ट देम ऑर राईट देअर नेम्स. मग आपण हे 6 लिहून टाकायचे आहेत. तर फर्स्ट एव्हिडन्स आहे मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स. आता मॉर्फोलॉजी म्हणजे काय बघा, मॉर्फोस हा जो एक शब्द आहे, मॉर्फोस मीन्स शेप. म्हणजे असं सायन्स किंवा लॉजिस्ट म्हणजे सायन्स. तर मॉर्फोलॉजी म्हणजे असं सायन्स जे प्राण्यांचा शेप, स्ट्रक्चर, साईज म्हणजे फिजिकल ॲपिअरन्सचा स्टडी करतं, जे आपल्याला बाहेरून दिसतं. मग मॉर्फोलॉजीची डेफिनेशन काय, फिजिकल ॲपिअरन्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. एखाद्या प्राण्याची बाह्य ॲपिअरन्स कसा आहे त्याला आपण मॉर्फोलॉजिकल म्हणतो. मग मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस कसे, तर आता आपण बघू की ॲनिमल्समध्ये बघा की बऱ्याच ॲनिमल्समध्ये माउथ जे आहे त्याचा शेप, त्याची पोझिशन याच्यामध्ये आपल्याला सारखेपणा दिसून येतो. पोझिशन ऑफ आईज, डोळे कुठे आहेत नेमके त्याच्यावरून आपल्याला सिमिलॅरिटी म्हणजे आपल्याला दिसते ती सिमिलॅरिटी. नॉस्ट्रिलचा स्ट्रक्चर, नाकपुड्यांचा आकार, त्यांचं नेमकं स्ट्रक्चर कसं आहे. त्यानंतर इयर, पिन्ना, कानांचे जो आकार असतो हा जो पिन्ना, बाह्य कान म्हणतो आपण त्याला, एक्सटर्नल इयर, आणि केसांना शरीरावरती डिस्ट्रीब्यूट झालेले हेअर. आता आपण एक एक्झाम्पल बघू, कॅट फॅमिलीज.
तर आता कॅट फॅमिलीमध्ये तुम्ही सहज सांगू शकतात बघा की सगळ्या प्रकारच्या ज्या कॅट्स असतात, बिग कॅट्स असतील किंवा आपले हाऊस होल्ड कॅट्स असतील, तर या कॅटमध्ये बऱ्याचशा प्रमाणात तुम्हाला सिमिलॅरिटी दिसून येईल बघा. त्यांचं साधारणपणे स्ट्रक्चर, फेशियल स्ट्रक्चरकडे नीट लक्षात घ्या. फेशियल स्ट्रक्चर, त्यांच्यानंतर त्यांच्या विस्कर्स, त्यांचे जे पायांच्या खाली असे पॉज असतात ते पॉज, त्यांचे अंगावरती एकदम थिक असे हेअर असतात त्यांच्या, हे हेअर, आणि एकंदर स्ट्रक्चरमध्ये मग कॅट फॅमिलीचे मेंबर्स आपण सहज रेकॉग्नाइज करू शकतो की कोणकोणते असू शकतात. मग आपल्या ज्या हाऊस होल्ड कॅट्स असतील, त्याच्यानंतर टायगर असतील, लायन, लेपर्ड्स, जगवार्स, हे सगळे कुणाचे कुठले मेंबर, अगदी चीता येतील, पॅन्थर्स येतील, त्यानंतर आपण बिबटे पण येतील, हे सगळे जे आहे हे सगळे कॅट फॅमिलीचे मेंबर आहे. मग आपण यांना अचानक थोडी असं आपल्याला लगेच समजते की ऑल दीज आर द मेंबर ऑफ कॅट फॅमिलीज, कशा प्रकारे, आणि याच्यावरून आपण काय ठरवू शकतो की दे हॅव अ कॉमन ॲन्सेस्ट्री. काय घेऊ शकतो आपण, ॲन्सेस्टर्स काय असतील, कॉमन असतील. याचा अर्थ हे ज्या प्राण्यांपासून इव्हॉल्व्ह झाले तो एक प्राणी किंवा तो प्राण्यांचा ग्रुप काय असणार आहे, सेम असणार आहे. आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडू शकतो की हा प्राण्यांचा ग्रुप जर सेम असेल तर मग हे प्राणी सगळे एकाच वेळेस कसे अस्तित्वात असतील. हे जे ग्रुप असतात हे मायग्रेट होतात, म्हणजे एका ठिकाणचे ग्रुप वेगवेगळ्या ठिकाणी जातात आणि ज्या प्रकारे हॅबिटॅट बदलेल, फूड बदलेल, मग एवढी कॉम्पिटिशन एकाच गोष्टीसाठी होण्यापेक्षा थोडंसं चेंज होऊन फूडच चेंज केलं, जागाच चेंज केला तर कदाचित जगण्याचे चान्सेस वाढतात. मग त्यामुळे आपण ठरवू शकतो की यांचे ॲन्सेस्टर्स कॉमन असणार आहेत, कारण यांच्यामध्ये बऱ्याचशा बाबी काय आहेत, सेम आहेत. मग तुमच्या लक्षात आलं असेल की ॲनिमल्सच्या बाह्य आकारावरून पण आपण सांगू शकतो की यांचे ॲन्सेस्टर्स काय असतील, कॉमन असू शकतात. उदाहरणार्थ ग्रास इटिंग ॲनिमल्स असतील, बर्ड्स असतील, बर्ड्समध्ये पण आपण बऱ्याच प्रमाणात मॉर्फोलॉजी सिमिलर आपल्याला आढळते. मग हे झालं ॲनिमल्सच्या बाबतीत. आता प्लांट्सच्या बाबतीत बघा की प्लांट्समध्ये पण पानांचा आकार, ज्याला आपण लीफ शेप म्हणतो, लीफचं स्ट्रक्चर सर्वसाधारणपणे व्हेनेशन पॅटर्न, व्हेनेशन म्हणजे पानांवरती ज्या शिरा असतात, मग या शिरांचा जो पॅटर्न असेल तो असा आहे की सरळ असा आहे की मग हे स्ट्रक्चर येऊन अशा प्रकारे हे जाळी तयार झाली, मग डिपेंड कशा प्रकारे स्ट्रक्चर आहे ते व्हेनेशन. पेटिओल म्हणजे देठ आहे, मोठं आहे की छोटं आहे, पेटिओल त्याच्यावर येईल, पेटिओल म्हणजे देठ. फ्लावर्सचं स्ट्रक्चर, फ्लावर्स कसे असू शकतात, फ्रूट्स कसे असू शकतात. एक जस्ट तुम्हाला एक्झाम्पल देते. तर बघा तुम्ही फिग म्हणजे अंजीर सगळ्यांनी बघितलेलं असेल, तुम्ही बऱ्याच जणांनी उंबर बघितलेलं असेल, त्यानंतर पिंपळ आणि वड. मग आता हे बघा हे चारीच्या चारही प्लांट जर तुम्हाला फ्रूट्स आठवत असतील तर फ्रूट स्ट्रक्चरनुसार तुम्ही सरळ सांगू शकता यांचे छोटे फ्रूट्स असतात. आपण फ्रूट ओपन केले की आतमध्ये आपल्याला छोट्या छोट्याशा असे स्ट्रक्चर्स दिसतात आणि हे सगळे आहे, हे सगळेच्या सगळे अर्थातच एका जीनसचे सगळे मेंबर आहेत आणि यांचे स्पेसिस बदलतात. जीनस सेम आहे, फायकस आहे यांचा जीनस. तर मग हे सगळे प्लांट्सवरून आपण त्यांच्या ह्या मॉर्फोलॉजीवरून पण सर्वसाधारण सांगू शकतो की हे सगळे प्लांट्स काय असणारे, एकाच मूळ प्लांट्स पासून ते काय झाले, डेव्हलप झाले. म्हणजेच मॉर्फोलॉजी कॅन क्लिअरली इंडिकेट द कॉमन ॲन्सेस्ट्री, कॉमन ॲन्सेस्टर्स. मग हे महत्वाचे की काय इंडिकेट करते मॉर्फोलॉजी, ऑल दीज प्लांट्स अँड ऑल दीज ॲनिमल्स आर डेव्हलप फ्रॉम अ कॉमन ॲन्सेस्टर अँड दिस इज कॉल्ड ॲज. आता ॲन्सेस्टर म्हणजे काय, तर ॲन्सेस्टर या शब्दाचा अर्थ मराठीमध्ये होतो पूर्वज. The persons or the organism which are in the past and we are developed from that organism. मग त्याला आपण ancestors म्हणतो. They are born in the past. तर मग हे जे आहे मॉर्फोलॉजी आपल्याला काय क्लिअरली इंडिकेट करते की मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस क्लिअरली इंडिकेट द कॉमन ॲन्सेस्ट्री ऑफ द ग्रुप ऑर ऑफ दॅट ऑर्गॅनिझम. आपण आता सेकंड बघणार आहोत. सेकंड आहे ॲनाटॉमिकल एव्हिडन्स. तर आता आपण सेकंड एव्हिडन्स बघतोय ॲनाटॉमिकल एव्हिडन्स. आता त्याआधी ॲनाटॉमी म्हणजे काय, ॲनाटॉमी मीन्स इंटरनल स्ट्रक्चर ऑफ एन ऑर्गॅनिझम. एखाद्या ऑर्गॅनिझमच्या शरीराच्या आतली जी स्ट्रक्चर्स असतात त्या स्ट्रक्चर्सला आपण ॲनाटॉमी म्हणतो. मग ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस कशा प्रकारे हे एव्हिडन्सेस म्हणून आले त्याच्या आधी आपण बघू की ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस मेनली दोन प्रकारचे असतात. एक आहे होमोलॉगस ऑर्गन्स, म्हणजे हे ऑर्गन्स असतात, आपण यावरून ठरवणारे होमोलॉगस ऑर्गन्स आणि ॲनालॉगस ऑर्गन्स. म्हणजे एव्हिडन्सेस दोन प्रकारचे, होमोलॉगस आणि ॲनालॉगस. इथे मी ॲनालॉगस लिहिते पण आपण आधी होमोलॉगसच बघणार आहे. होमोलॉगस अँड
ॲनालॉगस ऑर्गन्स. मग आता होमोलॉगस ऑर्गन्स म्हणजे काय? होमो मीन्स सेम. तर होमोलॉगस ऑर्गन्स म्हणजे काही ऑर्गन्स त्यांचे स्ट्रक्चर सेम असतात, म्हणजे ऑर्गन्स विच हॅव सेम स्ट्रक्चर्स. बट डिफरंट फंक्शन्स. म्हणजे होमोलॉगस ऑर्गन हे असे ऑर्गन्स असतात यांचे स्ट्रक्चर सेम असतात पण फंक्शन्स वेगवेगळे असतात. आता असं कसं, तर मी तुम्हाला काही एक्झाम्पल्स देते. एक्झाम्पल आहे बघा, ते म्हणजे 4 हँड ऑफ अ ह्युमन. एक्झाम्पल्स बघू आपण याचे. 4 हँड ऑफ ह्युमन. त्याच्यानंतर 4 लेग किंवा 4 लिंब म्हणू शकतो आपण. 4 limb of bull, बैल. Flipper of a whale, flipper of a whale. आणि patagium, patagium of a bat, bat as an animal. तर 4 हँड ऑफ ह्युमन काय उपयोग असतो आपल्या पुढच्या हातांचा? आपण उपयोग बघू. 4 हँड कशासाठी वापरतो? आता इथे 4 हँड्स ॲक्च्युली हँड्स ऑफ ह्युमन पण लिहायला पाहिजे आपण, कारण ॲक्च्युली आपल्याला माहिती आहे की आपले लेग्सच आपले हँड्स होऊन गेलेले आहेत. मग हँड ऑफ ह्युमन लिहू आपण. पण हँड्स ऑफ ह्युमन जे आहे यांचा उपयोग काय आहे? टू लिफ्ट, टू होल्ड. एखादी वस्तू उचलण्यासाठी, धरण्यासाठी आपण मोस्टली आपल्या हातांचा उपयोग करतो. मग बैलाच्या पुढच्या पायांचा उपयोग काय आहे? टू वॉक. व्हेल जो आहे याला फ्लिपर्स असतात. फ्लिपर म्हणजे त्याचे पर. कशासाठी? फॉर स्विमिंग. म्हणजे व्हेल त्याचा उपयोग कशासाठी करतोय? स्विमिंगसाठी. फंक्शन बघा सगळ्यांचे. आणि पॅटाजियम ऑफ बॅट. पॅटाजियम म्हणजे काय बघा, तर बॅटचे जे विंग्स असतात, म्हणजे विंग्स असतात ते ॲक्च्युली बॅटचे दोन्ही जे पाय असतात, पुढचे आणि वरचे आणि खालचे, या पायांमध्ये एक प्रकारचं फ्लॅप किंवा एक कव्हर आलेलं असतं. ह्या कव्हरला काय, याचा उपयोग काय होत असेल बॅटला? फॉर फ्लाइंग. आता हे वेगवेगळे प्राणी सरळ बघता, ह्युमन हे लँडवर राहणारे टेरेस्ट्रियल आहे, बैल पण टेरेस्ट्रियल ॲनिमल आहे, व्हेल हा ॲक्वॅटिक ॲनिमल आहे, आणि बॅट हा एक मॅमलच आहे पण तो कसा आहे? फ्लाइंग मॅमल आहे. आता आपल्याला मॅमल्स माहिती आहे सगळ्यांना. मॅमल्स म्हणजे जे पिल्लांना जन्म देतात अँड दे हॅव मॅमरी ग्लँड्स, म्हणजे त्यांना दूध असतं आणि दे आर व्हिव्हिपॅरस. अशा सगळ्या प्राण्यांना आपण काय म्हणणार? मॅमल्स म्हणणार. तर हे चारही मॅमल्स बरोबर आहे. आणि यांचे जे आपण फक्त फ्रंट जे लिम्स असतात यांचे आपण फंक्शन्स बघतोय. आता महत्त्वाचं बघा, हे सगळेच्या सगळे ऑर्गन स्ट्रक्चरली सेम आहे, म्हणजे हे होमोलॉगस ऑर्गन आहे सगळे. म्हणजे जर आपण यांचा इंटरनल स्ट्रक्चर बघितलं तर यांचं इंटरनल स्ट्रक्चर सेम आहे. म्हणजे इथे असणारे हाडं, त्याच्यानंतर हे जे डिजिट्स असतात म्हणजे बोटं, या सगळ्यांची रचना, अगदी इथले सगळे जॉईंट्स हे सगळे सिमिलर आहे. मग जॉईंट सिमिलर आहे, हाडांची आतली रचना सिमिलर आहे, बोन स्ट्रक्चर सगळं. मग यांचं काय बदलतंय? फंक्शन. मग आता हे आपल्याला काय सांगू शकतं की होमोलॉगस ऑर्गन आपल्याला काय सांगतात की दीज ऑर्गॅनिझम्स आर इव्हॉल्व्ड फ्रॉम अ सेम ॲन्सेस्टर. एक पूर्वी कुठले तरी प्राण्यांचा ग्रुप असेल ज्यांचं सगळं स्ट्रक्चर जे असंच स्ट्रक्चर असेल, पण त्यापैकी काही जे प्राणी असतील हे प्राणी माणसांसारखे जमिनीवर यायला लागले, काहींनी बैलांसारखे जे प्राणी असतील चारा खातात यांनी फक्त ग्रेझिंग किंवा हाच म्हणजे ॲडॅप्टेशन केलं त्याला. काही प्राणी पाण्यामध्ये गेले ॲक्वॅटिक किंवा म्हणजे ते तिथेच शिफ्ट झाले पाण्यामध्ये आणि ॲक्वॅटिक. आणि बॅटसारखे काही मॅमलनी फ्लाइंग सिस्टीम ॲडॉप्ट केल्या. मग यानुसार त्यांच्या फक्त कशात बदल झाल्या? त्या अवयवांच्या फंक्शनमध्ये बदल झालं, कारण त्यांनी वेगळं एन्व्हायरमेंट ॲडॉप्ट केलं. म्हणजेच होमोलॉगस ऑर्गन्स काय इंडिकेट करतात? दे इंडिकेट द कॉमन ॲन्सेस्टर्स, की यांचे पूर्वज नक्कीच काय असणार? एकच असणार आहे. आणि एकच पूर्वज असल्यामुळे हे सगळे प्राणी
एन्व्हायरमेंटल कंडिशन्स बदलल्यामुळे किंवा त्यांनी वेगळ्या प्रकारची परिस्थिती अडॉप्ट केल्यामुळे हे सगळे प्राणी काय झाले, वेगळ्या सिच्युएशननुसार यांच्या फक्त फंक्शन्स बदलले गेले. होमोलॉगस ऑर्गन्सची डेफिनेशन नीट लक्षात घ्या की दीज ऑर्गन्स हॅव सेम स्ट्रक्चर, दे आर स्ट्रक्चरली सिमिलर बट दे हॅव डिफरंट फंक्शन्स. म्हणजे आपल्याला फरक नाही पण आपल्याला क्लिअर पाहिजे की होमोलॉगस मीन्स सेम स्ट्रक्चर डिफरंट फंक्शन. ओके, हे सगळं क्लिअर असेल तुम्हाला, हे लिहूनच घ्यावं लागणार आहे. ॲनालॉगस ऑर्गन्स आता आपण बघतोय. ॲनालॉगस ऑर्गन्स म्हणजे दे हॅव सेम फंक्शन बट डिफरंट स्ट्रक्चर्स. आता ॲनालॉगस आणि होमोलॉगस ऑर्गन्स आपल्याला गोंधळ होण्याची शक्यता आहे, पण आपण आधी एक्झाम्पल घेऊ म्हणजे आपल्याला लक्षात येईल. फर्स्ट एक्झाम्पल येतं ह्युमन आय अँड आईज ऑफ इन्सेक्ट्स. आता ह्युमन आईज आणि इन्सेक्ट आईज बोथ यांचे फंक्शन काय राहणार, दोघांचे फंक्शन काय, टू सी. पण बोथ आर स्ट्रक्चरली व्हेरी डिफरंट. ह्युमन आईज असतात, हे यांच्यामध्ये एक लेन्स असते, आपण आहे आपल्याला फिजिक्स पार्ट 1 मध्ये ह्युमन आईजचे स्ट्रक्चर. पण इन्सेक्ट्सचे आईज असतात हे फार कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर्स असतात, यांना कंपाऊंड आईज म्हणतात. मग यामुळे यांचं दोघांचं स्ट्रक्चरली दे आर व्हेरी डिफरंट पण दे आर फंक्शन, दे हॅव सेम फंक्शन. मग याचं एक एक्झाम्पल हे येईल. दुसरं एक्झाम्पल येईल विंग्स ऑफ इन्सेक्ट्स. विंग्स ऑफ इन्सेक्ट्स. मग इन्सेक्ट्समध्ये आपण काय घेऊ, बटरफ्लाय. मग बटरफ्लायचे विंग्स अँड विंग्स ऑफ बर्ड. विंग्स ऑफ बर्ड्स दोघांचं फंक्शन काय, टू फ्लाय, हेल्प इन अ फ्लाइंग. म्हणजे विंग्स हे फ्लाइंगसाठी असणारा ऑर्गन आहे. मग आता दोघांचे फंक्शन जरी सेम असले तरी आपल्याला माहिती की बर्ड्स आर व्हर्टिब्रेट्स, त्यांच्या शरीरामध्ये हाडं असतात आणि इन्सेक्ट्स जे असतात ते इनव्हर्टिब्रेट आहे. मग इन्सेक्ट्स आणि बर्ड्सचं ओरिजिनच वेगवेगळं आहे. जरी आपण असं म्हणणार की इन्सेक्ट्स नंतर बर्ड्स आले पण त्यांचे कम्प्लीट ओरिजिन काय आहे, वेगवेगळे आहे. बर्ड्स आर हायली मॉडिफाईड किंवा जे आपण इव्हॉल्ड असतात ते कम्पेअर टू द इन्सेक्ट्स. मग इन्सेक्ट्स आणि बर्ड्समध्ये हा बेसिक डिफरन्स असल्यामुळे काय येईल की फंक्शन आहे फ्लाइंग. फंक्शन काय येईल त्यांचं, फ्लाइंग. पण दे आर व्हेरी मच डिफर इन देअर स्ट्रक्चर्स. म्हणजे त्यांचे इंटरनल स्ट्रक्चर्स पूर्णपणे काय आहेत, वेगवेगळे आहे. तिसरं जे एक्झाम्पल येतं ते मघाशी आपण बघितलं की व्हेलला फ्लिपर्स असतात. व्हेल हा मॅमल आहे हे लक्षात घ्या. तो पाण्यात जरी राहिला तरी तो पिल्लांना जन्म देतो, त्यांना दूध पाजतो, म्हणजे तो पाण्यात राहणारा मॅमल. मॅमल म्हणजे सस्तन प्राणी आहे, तो पाण्यात राहणारा. पण फिश जे असतात म्हणजे आपण काय लिहू शकतो, फिन्स ऑफ फिश. माशांचे पर अँड फ्लिपर ऑफ व्हेल. अँड फ्लिपर ऑफ व्हेल. दीज आर analogous organs. They have same functions to help in swimming, but they are different in their structures. मग आता आपल्याला ॲनालॉगस ऑर्गन्स काय सांगतात आपल्याला की दे शेअर डिफरंट ॲन्सेस्ट्री. की जरी यांचे फंक्शन सेम असले तरी यांचं ओरिजिन आणि ॲन्सेस्टर्स काय आहेत, वेगवेगळे आहेत. म्हणजे आता आपण असं सहज एखादं कम्पेअर करू शकतो की हा बटरफ्लाय झाले, बटरफ्लाय नंतर ॲडव्हान्स होऊन बर्ड्स तयार झाले, असं मुळीच नाही. बटरफ्लाय हा वेगळ्या ग्रुपचे ॲनिमल्स आहे आणि आता ते बर्ड्स जरी असले तरी ते ॲनिमल्सच आहे आणि बर्ड्स जे आहे ते पण काय आहेत, वेगळ्या ग्रुपचे आहेत. त्याचप्रमाणे व्हेल आणि फिश पाण्यात राहतो म्हणून व्हेल मासा नाहीये. हे जरी आपण त्याला देव मासा म्हटलो तरी व्हेल इज नॉट अ फिश. Why? Because these indicates that they have different origins. They shared origin with mammals and fish are from the class Pisces. त्यानंतर इन्सेक्ट्स आणि बर्ड्सच्या विंग्स बघितलं, त्याचप्रमाणे आईज पण इन्सेक्ट्सचे आईज आणि ह्युमन्सचे आईज म्हणजे मॅमल्सचे आईज यांच्या आईजमध्ये पण काय येतं, खूप स्ट्रक्चर्समध्ये डिफरन्स आहे. तो फंक्शन दोघांचे सेम आहे. मग आता आपण काय शिकलो की अनाटॉमिकल इव्हिडन्सेस सुद्धा आपल्याला काय इंडिकेट करतात. जर ते होमोलॉगस ऑर्गन्स असतील तर ते इंडिकेट कॉमन एन्सेस्ट्री, जर ते अनालॉगस ऑर्गन्स असतील तर ते इंडिकेट डिफरंट ओरिजिन अँड डिफरंट ॲन्सेस्ट्री. यानंतर आपण तिसरा बघणार आहोत तो आहे व्हेस्टिजियल ऑर्गन. त्याआधी तुम्ही हे लिहून घ्या.
तर ॲनालॉगस ऑर्गन नंतर आपण पुढचा मुद्दा बघतोय, ॲनालॉगस म्हणण्यापेक्षा ॲनाटॉमिकल इव्हिडन्सेस नंतर व्हेस्टिजियल ऑर्गन्स किंवा व्हेस्टिजियल हे जे इव्हिडन्सेस आहे. आता व्हेस्टिजियल शब्दाचा अर्थ काय होतो ते लक्षात घ्या. व्हेस्टिजियल म्हणजे दीज ऑर्गन्स आर युजफुल इन सम ऑर्गॅनिझम बट दे आर फंक्शनलेस इन सम अदर ऑर्गॅनिझम. मग आपण आधी डेफिनेशन बघू बघा. द डिजनरेटेड or underdeveloped useless organs of an organism are called vestigial organs. जे डिजनरेट झालेले, जे थोड्याफार प्रमाणात रिड्यूस्ड झालेले किंवा जे अंडर डेव्हलप आहे, जे फारसे डेव्हलप झालेले नाही आणि ज्यांचा त्या प्राण्याच्या शरीरात काहीही उपयोग नाही, अशा ऑर्गन्सला आपण काय म्हणणार, व्हेस्टिजियल ऑर्गन्स. मग आता व्हेस्टिजियल ऑर्गन्समध्ये काय होतं ते बघा, की समजा आता उदाहरणार्थ आपण आपलंच एक्झाम्पल घेऊ, की आपल्या बॉडीमध्ये समजा आता माणसांनी बायपेडल लोकोमोशन ॲक्सेप्ट केलं, म्हणजेच जे आपले ॲन्सेस्टर्स असतील, ह्या ॲन्सेस्टर्सने झाडावर राहणारे जे मंकी लाईक ॲनिमल्स होते, हे मंकी लाईक ॲनिमल्स दे ड्यू टू द लॅक ऑफ फूड, मग आफ्रिकेमध्ये वेदर किंवा ॲटमॉस्फिअर चेंज झालं, झाडांची संख्या कमी झाली, सो दे हॅव टू कम ऑन लँड, मग त्यांना जमिनीवर यावं लागलं. मग जमिनीवर येताना लक्षात घ्या, इन ड्यू कोर्स ऑफ इव्होल्युशन दे डू नॉट नीड देअर टेल, मग त्यांना त्यांच्या टेलची काही गरजच पडली नाही. मग आता टेलची गरज पडली नाही, मग हळूहळू तो ऑर्गन काय होत गेला, डिजनरेट होत गेला, युजलेस होत गेला. म्हणजे तो आता तुम्ही म्हणाल आपल्याला टेल नाहीच आहे, तर टेल जरी नाही आपल्याला, पण आपल्याकडे टेल बोन आहे, ज्याला कॉकिक्स म्हणतात. म्हणजे टेल बोन आहे, इट इंडिकेट दॅट द ॲन्सेस्टर्स मस्ट हॅव टेल. आपल्या ॲन्सेस्टर्सला टेल होती, पण इन ड्यू कोर्स ऑफ इव्होल्युशनमध्ये त्या अवयवाची हळूहळू काय संपली, गरज संपली, आणि गरज संपल्यामुळे तो डिजनरेट व्हायला लागला, तो काय झाला, अंडर डेव्हलप, त्याची डेव्हलपमेंट पण नाही झाली आणि तो युजलेस झाला. याला आपण काय म्हणणार, व्हेस्टिजियल ऑर्गन. सिमिलरली आपण बघितलं आहे अपेंडिक्स एक्झाम्पल बघितलंय, की ह्युमन बिंग्समध्ये अपेंडिक्स डू नॉट परफॉर्म द व्हायटल किंवा मेन फंक्शन, इट डू नॉट हॅव मेनी मेजर फंक्शन, त्याला कुठल्याही प्रकारे असं मेजर फंक्शन नाही, बट स्टील इट इज प्रेझेंट इन आवर बॉडी. पण मग कुठल्या प्राण्यांमध्ये अपेंडिक्स फंक्शन आहे का त्याला, तर अपेंडिक्सला फंक्शन आहे. कुठल्या प्राण्यांमध्ये, तर रुमिनंट्समध्ये. मी तुम्हाला सांगितले की रुमिनंट्स आर द ॲनिमल्स विच डायरेक्टली फीड ऑन द प्लांट्स. ते डायरेक्टली प्लांट्सवरती फीड करतात ॲज इट इज, म्हणजे ते काहीही प्रोसेस न करता जसेच्या तसं गवत, चारा, पानं खातात. आपल्या बॉडीमध्ये आपण जसंच्या तसं सेल्युलोज पचवू शकत नाही, पण ह्या प्राण्यांमध्ये हे पचलं जातं आणि त्यांच्यामध्ये अपेंडिक्स हे वेल डेव्हलप्ड असतं, त्यांच्या शरीरात अपेंडिक्सचा यूज आहे. म्हणजे बघा, ह्युमन बिंग्स डू नॉट नीड अपेंडिक्स, सो इट इज अंडर डेव्हलप ऑर डिजनरेटेड पार्ट इन आवर बॉडी, बट इट इज फंक्शन, इट इज युजफुल इन रुमिनंट्स. म्हणजे तो काही प्राण्यांमध्ये काय आहे, युजफुल आहे, काही प्राण्यांमध्ये त्याचा उपयोग नाही, आणि उपयोग नाही म्हणून तो अवयव हळूहळू काय होत गेले, डिजनरेट गेले. सिमिलरली आपल्या बॉडीमध्ये विजडम टीथ पण आपण बघितले, की विजडम टीथ जे आहे, लक्षात घ्या की आपल्या मेंदूचा आकार वाढल्यामुळे हळूहळू काय झालं, जबड्याची जागा कमी झाली, आणि प्लस आपला डाएट चेंज झाला ह्युमन बिंग्समध्ये, आणि त्यामुळे विजडम टीथ पण आपल्याला युजफुल नाही, मग तो पण एक व्हेस्टिजियल ऑर्गन आहे. बघा, so certain structures in organism which are useful in one situation or surrounding, म्हणजे एका सिच्युएशन मध्ये, एका सराउंडिंग मध्ये हे युजफुल आहे, they may become functionless in due course of evolution. इव्होल्युशन मध्ये ते काय होतात, फंक्शनलेस होतात ड्यू टू चेंज इन क्लायमेट or surrounding are called vestigial organs. मग आता आपण हे एक्सप्लेन केलेलं आहे. Such organs, though non-functional in certain organism, may be functional in other organism. म्हणजे हे काही ऑर्गॅनिझम्समध्ये काय असतात, फंक्शन म्हणजे युजफुल असतात, आणि काही ऑर्गॅनिझममध्ये दे डू नॉट परफॉर्म एनी टाईप ऑफ फंक्शन. आता आपण काय बघणार आहोत, व्हेस्टिजियल ऑर्गन्सचे एक्झाम्पल्स. आपण व्हेस्टिजियल ऑर्गन्सचे युजेस किंवा एक्झाम्पल्स बघतोय बघा. तर व्हेस्टिजियल ऑर्गन्समध्ये आपण काय बघतोय, की हे जे ऑर्गन आहे, दीज आर व्हेस्टिजियल इन ह्युमन्स बट दे आर फंक्शनल इन सम टाईप ऑफ ऑर्गॅनिझम. आता बघा, पहिलं आहे विजडम टीथ. विजडम टीथ आर useless or they do not have function, that is they are vestigial in humans but they are very useful in apes because they need the wisdom teeth or these sets for chewing.
Vermiform appendix, it is vestigial in human beings, but it is very useful in the process of digestion in ruminants, that is cattle. Coccyx or tailbone, it is vestigial in humans, we do not need tail, so but the tailbone or joint is present in our last vertebrae जे आहे caudal vertebrae त्याच्यामध्ये, but they are useful in monkeys. सिमिलरली मसल्स ऑफ पिन्ना, कानाच्या ज्या मसल्स असतात, आपले कान हालत नाही, आपल्या कानाच्या मसल्स काही यूज आहेत मसल्स पण त्या काही आपल्याला गरज नाही तशी, पण इन मंकीज अँड ऑल्सो इन कॅटल दे आर युजफुल. मग आता नीट बघा एक्झाम प्रश्न काय येईल की व्हॉट आर वेस्टिजियल ऑर्गन्स, राईट द एक्झाम्पल्स ऑफ वेस्टिजियल ऑर्गन्स अँड राईट ऑल्सो द नेम ऑफ ॲनिमल्स इन विच दे आर युजफुल. दॅट मीन्स दीज आर वेस्टिजियल इन ह्युमन अँड युजफुल इन दीज ऑर्गॅनिझम. काही अजून पण एक्झाम्पल्स आहे, आपल्या बॉडीमध्ये जवळपास 90 ऑर्गन्स आहेत जे व्हेस्टिजियल आहेत, पण काही अदर एक्झाम्पल्स आहेत जसे की हेअर ऑन बॉडी, आपल्या शरीरावरती केस आहे पण असूनही त्यांचा आपल्याला काही यूज नाही आहे. सिमिलरली निक्टिटेटिंग मेम्ब्रेन, डोळ्याच्या जवळ एक मेम्ब्रेन असते, या मेम्ब्रेनचं अगदी आपल्याकडे फक्त अगदी कडांना इथे ही जी मेम्ब्रेन आहे ही मेम्ब्रेन आहे, इथे फक्त आता काय उरलेले थोडेसे पार्ट उरलेला आहे, ही आपल्या शरीराला हिचा काहीही उपयोग नाही. मग दीज आर द वेस्टिजियल ऑर्गन्स अँड दे इंडिकेट दॅट इन ड्यू कोर्स ऑफ इव्होल्युशन दीज कॉमन ॲन्सेस्ट्री ड्यू टू इव्होल्युशन प्रोसेसमध्ये हे जे प्राणी आहे यांनी वेगळं एन्व्हायरमेंट चेंज झालं आणि यांचे हे अवयव हळूहळू काय झाली, त्यांची गरज संपली आणि गरज संपल्यामुळे हे अवयवांचे आता फक्त काही अंडर डेव्हलप पार्ट उरलेला आहे. ओके, तर मग आता अजून 3 एव्हिडन्सेस बाकी आहेत, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. तोपर्यंत ह्या व्हिडिओचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करून घ्या. ओके, बाय अँड टिल देन स्टडी.